नमस्कार मित्रांनो, सीलिंग कायद्याविरुद्धचे व्यवहार ते नियमानुकूल करण्याबद्दल या काही तरतुदी आहेत त्याबद्दल एक दोन प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहेत. त्याची उत्तरं मिळावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आज मी करत आहे. पहिला प्रश्न जर येतोय की सीलिंग कायद्याविरुद्धचे व्यवहार नियमानुकूल करताना किती रक्कम शासनास सादा करावी लागेल. आपल्याला जसं माहिती आहे की सीलिंग कायदा कलम 27 अन्वये प्रदान केलेल्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी कलम 29 अन्वये प्रतिबंध आहे आणि त्यानुसार विक्रीद्वारे किंवा दिवाणी न्यायालयाच्या हुकुमाद्वारे किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकाराच्या निवाड्याच्या किंवा आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विक्री झाली असेल तर, किंवा अशा जमिनीची भेट म्हणजे गिफ्ट, गहाण, मॉर्गेज, भाडेपट्टा, लीज, विभाजन म्हणजे पार्टिशन, वाटप आणि अन्य कुठल्याही प्रकारे अशी जमीन ही हस्तांतरित करता येत नाही. आणि असं जर झालं तर मूळ कायद्यानुसार अशी जी जमीन आहे सीलिंग कायद्याची कलम 27 अन्वये प्रदान केलेली जमीन ही शासन जमा होते अशी तरतूद होती. आता आपल्याला माहिती असल्याप्रमाणे यामध्ये महाराष्ट्र शेतजमीन धारणेवरील कमाल मर्यादा सुधारणा कायदा 2018 हा पारित केला गेला, यात दुरुस्ती केली गेली आणि या 2018च्या कायद्याच्या प्रारंभानंतर म्हणजे दिनांक 15/12/2018 नंतर अशा तरतुदीचे म्हणजे वरील ज्या काही तरतुदी आहेत याचे उल्लंघन केल्याबद्दल असं उल्लंघन करून जर व्यवहार झाले असतील आणि अशी हस्तांतरण करणारी व्यक्ती किंवा जी या जमिनीने अशी शेतजमीन खरेदी केलेली आहे ती व्यक्ती किंवा त्या जमिनीमध्ये हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती जर बाजारभावाच्या म्हणजे रेडी रेकनरच्या 75% रक्कम शासन जमा करण्यास तयार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अशी जमीन शासन जमा केली जाणार नाही, ही तरतूद आहे. तर ही जी रक्कम आहे ती बाजारभावाच्या 75% आहे, हे लक्षात घ्या. आणि असा जो काही व्यवहार आहे बेकायदेशीरपणे झालेला किंवा विनापरवानगी झालेला हा व्यवहार, हा जो दिनांक आपण दिलेला आहे सुधारणेचा 15/12/2018 या दिनांकापूर्वी जर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा व्यवहाराच्या विरुद्ध शासन जमा करण्याची कार्यवाही सुरू केली असेल तरी 15/12/2018ची सुधारणा आल्यानंतर अशी कोणतीही कारवाई जी आहे ती संपुष्टात आणली जाईल आणि माननीय जिल्हाधिकारी त्यासंबंधीचे आदेश काढतील अशी ही तरतूद आहे. म्हणजे 15/12/2018 नंतर हे जे काही व्यवहार झालेले आहेत हे सगळे बाजारभावाच्या 75% रक्कम शासनास अदा केली तर नियमानुकूल करण्यात येतील अशी तरतूद आहे. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की ह्या ज्या जमिनी आहेत सीलिंग कायद्याच्या कलम 27 अन्वये प्रदान केलेल्या जमिनी या वर्ग 2च्या धारणाधिकारावर प्रदान केलेल्या आहेत. त्यामुळे या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित होतील काय, तर याचं थोडक्यात उत्तर आहे सध्या नाही. होतील, भविष्यात होतील पण सध्या नाही. कारण या कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे ज्याला कलम 29A म्हणलेलं आहे. त्याद्वारे कलम 27 अन्वये अशा जमिनीच्या प्रदानाच्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि दुसरी जी अट आहे ती अशा जमिनी प्रदान केलेल्या अशा ज्या जमिनी आहेत कलम 27 अन्वये प्रदान केलेल्या त्याच्या कुठल्याही अटी शर्तीचा भंग झाला नसेल आणि जर भंग झाला असेल तर या सुधारणेनुसार तो शर्तभंग जो आहे तो नियमानुकूल करण्यात आला असेल तर शासन जेव्हा विहित करेल तेव्हा त्या कार्यपद्धतीनुसार अशा जमिनी एक रूपांतरण रक्कम आणि काही अटी शर्ती याला अधीन राहून वर्ग 2 वरून वर्ग 1च्या करता येतील अशी कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे. परंतु अद्यापही उक्त जमिनीचा धारणाधिकार वर्ग 1 करण्याबद्दल रूपांतरण शुल्क किती असावं आणि याची कार्यपद्धती काय असावी याबाबत माननीय दांगट सरांच्या समितीने
अभिप्राय शासनास सादर केलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करून या जमिनी वर्ग 1 करताना किती रूपांतरण शुल्क घ्यावं किंवा काय कार्यपद्धती विहित असावी याबाबत शासनाच्या स्तरावर ही जी कार्यवाही आहे ही प्रगतीपथावर आहे आणि शासन स्तरावर ही कारवाई चा निर्णय झाल्यानंतर जेव्हा तो अंमलात येईल, प्रसिद्ध होईल, त्यानुसार या जमिनीचे रूपांतरण जे आहे ते वर्ग 1 मध्ये करता येईल, परंतु सध्या नाही. जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत करता येणार नाही. परंतु कायद्यामध्ये तरतूद आलेली आहे. भविष्यात 100% या जमिनी ज्या आहेत या काही रक्कम भरून आणि काही अटी शर्तीच्या अधीन राहून या वर्ग 1 होऊ शकतील. तर हे 2 प्रश्न महत्त्वाचे होते, वारंवार विचारले जात होते, त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. नमस्ते, धन्यवाद.